नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य. आज आपण ऐकणार आहोत सेतुबंधनात एका खारीचा वाटा. लिहिलेला आहे वैद्य योगेश जिरांकलगेकर, उमदी. पूज्य स्वामीजींनी त्यांच्या लहानपणची एक आठवण सांगितली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एके दिवशी गच्चीवर झोपायला गेलेली लहान मुलं आपापल्या छतावरून निरभ्र आकाशातील चंद्राकडे पाहत पाहत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं खेळायला एकत्र आल्यावर कोणीतरी काल रात्रीच्या चंद्राचा विषय काढला आणि झाली की सुरुवात. पाहता पाहता मुलं भांडायला लागली. प्रत्येकजण अगदी ठामपणे सांगत होता की काल रात्री चंद्र माझ्या धाब्यावर आणि माझ्याच डोक्यावर होता. आता कोणीच माघार घ्यायला तयार नाही, कारण प्रत्येकजण खरंच बोलत होता. पण समस्या अशी होती की त्यांच्या बालमनाला हे पटतच नव्हतं की माझंही खरं आणि त्याचंही खरं असू शकतं. प्रत्येकाचा स्वतःच्या अनुभवाने आणि स्वतःवरच्या विश्वासाने एकच घाईगर्दीने काढलेला निष्कर्ष हाच होता की मीच खरं बोलतो आहे. आणि गंमत अशी होती की मर्यादित दृष्टी आणि समजेमुळे मुलं असं समजायची की दुसरा जेव्हा त्याचं खरं असं म्हणतो आहे तेव्हा तो माझं खरं नाही आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा अजूनही सोप्या शब्दात सांगायचं तर तेव्हा तो माझं खरं नाही असं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मीच खरं बोलतो आहे हाच चचा फरक इतरांना खोटं ठरवण्याचं, कमी लेखण्याचं, स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचं कारण होत होता. गीतेच्या सध्या उपलब्ध अनेक टीका चाळून वाचून त्यावरील प्रवचनं ऐकून या सर्व टीकाकार भाष्याकारांबद्दल संपूर्ण आदर ठेवून विनम्रपणे असं म्हणावंसं वाटतं की भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये काय सांगायचं आहे यापेक्षा मी जे मत सांगतोय, जे मी मत मानतोय किंवा प्रतिपादन करतो आहे त्याचं समर्थन आणि प्रसंगी इतर मतांचं निरसन हाच या सर्व टीकांचा महत्त्वाचा विषय असल्याचं जाणवतं. या अनुषंगानेच याच विस्ताराने खंडन मंडन पर चर्चा टीकांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळते. अनेक आत्मानुभवी संत महात्मे हे देखील स्वतःच्या तत्त्वज्ञानाच्या शाखेच्या समर्थनार्थ गीतेचा अर्थ सांगण्याच्या मोहातून किंवा हट्टाग्रहातून सुटलेले नाही आहेत. मग अशा परिस्थितीत पूज्य स्वामीजींनी स्वतःच्या आध्यात्मिक मताचं, उपासना पद्धतीचं पुरस्कारपर विवेचन न करता केवळ भगवंताला काय सांगायचं आहे त्याचं विवेचन आणि उहापोह साहित्यिक आणि साधकांच्या साधनेस हितकर होईल अशा दृष्टिकोनातून अत्यंत अभिनव पद्धतीने आपणासमोर मांडलेलं आहे. सामान्यपणे तत्त्वज्ञान हाच मूळ गाभा असल्यामुळे आणि पहिल्या अध्यायात तत्त्वज्ञानाचा विषय नसल्याने साधारणतः सर्वच टीका या अध्यायाकडे फारसे महत्त्व न देता, विवेचन न करता, काही अंशी दुर्लक्ष करतात असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. मग असं असताना पूज्य स्वामीजींनी पहिलाच अध्याय खूप विस्ताराने वर्णन करून नवनवीन विचारांनी सुंदररित्या रंगवलेला आहे. उदाहरणादाखल अनेक नित्यगीतेचा पाठ आणि अध्ययन करणाऱ्या अभ्यासकांच्या हे लक्षात येत नाही की विविध योद्ध्यांच्या शंखांची नावं सांगताना पांडवांच्या शंखांची नावं सांगितलेली आहेत, परंतु भीष्म द्रोणांच्या शंखांची नावं का वर्णन केलेली नाही आहेत हे फारसं लक्षातही घेतलं जात नाही. सेनापती म्हणून कौरव पक्षाकडून भीष्मानी शंख वाजवल्यानंतर पांडव पक्षांकडून भगवान श्रीकृष्णांनी का शंख वाजवला? माधव आणि धनंजय या दोन नावाच्या योजनेमागील धृतराष्ट्राला शेवटचा एक इशारा देण्याचा महर्षी व्यासांचा विचार स्वामीजींनी अचूकपणे मांडलेला आहे. दुर्योधनाने सांगितलेल्या दोन्हीकडच्या वीरांच्या यादीमध्ये कृष्ण आणि युधिष्ठिर यांचा उल्लेख का नाही आहे याचं विवेचन करताना स्वामीजी एका संस्कारी आणि संस्कारहीन अशा पुरुषातील भेद वर्णन करून दाखवत आहेत. प्रत्येक साधकाला एखाद्या कर्माला प्रवृत्त होताना त्याचा सारासार विचार केवळ तात्कालिक साध्य किंवा ध्येयपूर्ती
इतकाच न करता त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करायला शिका, अशी शिकवण देऊन पुढे जातात. अर्जुनाकरता वापरलेला कृपयाविष्ट हा शब्द आततायिनः हा शब्द अशी अनेक उदाहरणं देता येतील जी विस्तार भयास्तव इथे टाळतोय. दुसऱ्या अध्यायातील ध्यायतो विषयांस्पुसः हा श्लोक सर्वांनाच माहीत आहे, परंतु त्यातील जायते किंवा भवती या 2 शब्दांच्या योजनेतील सूक्ष्म फरक स्वामीजींनी फार बहारीने वर्णन केलेलं आहे. क्लीब या शब्दाचा आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्नरत नसणारा प्रत्येक पुरुष म्हणजे क्लीब आहे. हा अर्थ साधकाच्या दृष्टीने फारच मार्मिक आहे. घर, प्रपंच, नाव, पैसा मिळवण्याचे प्रयास म्हणजे पुरुषार्थ नाही आहे, तर भगवंतांच्या प्राप्तीकरता केलेले प्रयत्न, केलेले कर्म म्हणजेच पुरुषार्थ. ही व्याख्या खऱ्या साधकाला अंतर्मुख करणारीच आहे. एखाद्या मोहाच्या क्षणी अथांग समुद्राच्या लाटांवर भरकटलेल्या जहाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणेच आहे. तिसऱ्या अध्यायातील परस्परम भावयंतः याचं विवेचन करताना पर्यावरण, सृष्टीचक्र हे चालवण्याची ईश्वराने मानवावर टाकलेली जबाबदारी आहे. धर्म, अविरुद्ध काम आणि अमर्याद भोग यातील फरक, यज्ञाची समस्त जीवांच्या हितासाठी, कल्याणासाठी, त्यांची सुरक्षा, त्यांचा विकास ह्याच्यासाठी मनुष्याकडून शरीर, वाणी, मन यांच्या माध्यमातून जे काही सत्कार्य ते सर्व म्हणजेच यज्ञ आहे. ही सर्व समावेशक व्याख्या करून स्वामीजींनी साधकाच्या धर्म, पंथ, उपासना या पद्धतींच्या सर्व मर्यादा उल्लंघून यज्ञाचं विराट स्वरूप यथार्थपणे प्रकट केलेलं आहे. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच राजर्षी हा शब्द आणि त्या अनुषंगाने धर्मग्लानी आणि धर्माच्या उत्थासनासाठी राजर्षी युधिष्ठिराची राजपदी स्थापना हा श्रीकृष्णांचा उद्देश आणि यातूनच परमेश्वराच्या परित्राणाय साधूनाम या प्रतिज्ञा पालनाची सांगड हे व्यास विचार स्वामीजींनी सहजरित्या विशद केलेले आहेत. कृष्णशिष्टाई आणि विदुराचं हस्तिनापूरहून प्रयाण आणि या प्रसंगाला जोडूनच साधकांना संतांची मर्यादा पाळण्याचा दिलेला संदेश मनावर खोल परिणाम करून जातो. परित्राणाय साधूनामच्या विवेचनातून साधकाला शास्त्रीबुवांना होण्याचा दिलेला सल्ला, क्षण आणि कणाच्या सदुपयोगाची अट साधकाला त्याच्या आत्मवलोकनास बाध्य करेल इतकी परिणामकारकरित्या मांडणी स्वामीजींची साधकांप्रती अपार अहेतुक करुणा प्रकट करते. 5व्या अध्यायामध्ये शुनी आणि श्वपच या शब्दांबरोबरच पंडित शब्द योजून बिभत्स रसाचा प्रयोग स्पष्ट करून त्या पार्श्वभूमीवर समदर्शी पंडितांचं वेगळेपण ठसवलेलं आहे. हे रचना सौंदर्य स्वामीजींनी वर्णन करून व्यास महर्षींचं अंतरंग विचार सर्व वाचकांसाठी अलगदपणे उघडलेले आहेत. मानव शरीराचे महत्त्व आणि मित्र आणि सुहृद यातील फरक, परमेश्वर हा खरा सुहृद हे साधकांना उपयुक्त विवेचन जाता जाता स्वामीजी अनायास सांगून जातात. 6व्या अध्यायामध्ये निरग्नी या शब्दाचं विवेचन करताना गृहस्थ आणि संन्यासी यांच्या संदर्भाने आहार आणि विचार तसंच परिणामतः आचार यांचा एकमेकांवर होणारा सूक्ष्म परिणाम साधकाचे डोळे उघडणाराच आहे. जेव्हा संसारातील सुखही नकोसं वाटेल तेव्हा साधन करण्याचा खरा अधिकारी होईल, तेव्हा योगी होईल. हे वचन संसारी साधकाला एक मैलाचा दगड म्हणूनच मार्गदर्शक ठरेल. आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं म्हणजे स्वतःचं मित्र होणे आणि या व्यतिरिक्त इतर सर्व म्हणजे स्वतःचा शत्रू होणे हा विचार उद्धरेत्मा मनात्मानः च्या विवेचनात स्वामीजींनी साधकांना दिलेला एक विचाररूपी मौतिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. याच अध्यायामध्ये शुचौ देशे याच्या विवेचनात रामायणातील प्रसंग पुन्हा पुन्हा वाचण्यासारखाच आहे. द्वेषी शब्दाच्या अनुषंगाने सर्व वाचकांच्या मनातला 2 पायांचा उंदीर स्वामीजींनी एका फटक्यात आपल्यासमोर उभा केलेला आहे.
शुचिनाम आणि श्रीमंतः हे जोडीचे शब्द. हा श्लोक कितीतरी वेळा वाचलेला, स्वामीजींनी त्यांच्या अन्य ग्रंथामध्ये सखोल विवेचन केलेला, पण श्रीमंता आणि शुचिनाम यामध्ये शुचीचे श्रेष्ठत्व मार्मिकपणे वर्णन केलेलं आहे. कुरुनंदन या विशेषणाचं स्पष्टीकरण करताना अर्जुन शुची आणि श्रीमताम, तर कौरव केवळ श्रीमताम हा भेद वर्णन केलेला आहे. त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, असं विवेचन सर्व अध्यायांच्या बाबतीत शक्य आहे. अनेक सुंदर नवीन नवीन खेळणी समोर आल्यावर एखाद्या लहान मुलाची जशी अवस्था होते, एखादे दुसरं खेळणं घ्यावं तर हातातील सोडवत नाही आणि नवे घ्यायचा मोहही टळत नाही, तशी माझी अवस्था एखादा उदाहरण निवडताना होत आहे. यास्तव आता इथेच थांबतो. सद्य परिस्थितीमध्ये समाजाला भेडसावणाऱ्या पर्यावरणावधी समस्यांची उत्तरं देखील भगवान श्रीकृष्णांनी कशी मांडलेली आहेत याचं दिग्दर्शन पूज्य स्वामीजींनी या ग्रंथात केलेलं आहे. सामान्यतः तत्त्वज्ञान प्रधान विषय असल्यामुळे संस्कृत भाषेतील वैविध्य आणि अर्थबहुलता यांच्या अनुषंगाने एक साहित्यिक रचना म्हणून गीतेचा विचार आणि लेखकाच्या समीक्षकाच्या भूमिकेतून ग्रंथाचं रचना सौंदर्य तसंच आशय सौंदर्य या दृष्टीने गीतेचा विचार हे या ग्रंथाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि साहजिकच या वेगळ्या दृष्टीने ही मांडणी असल्यामुळे ती गीतेच्या सर्व अभ्यासकांना, जरी त्यांचे पंथ, सिद्धांत आणि श्लोकांचे त्यांना अभिप्रेत अर्थ यात भिन्नता असली तरी सर्वांना उपयोगी आणि त्यांच्या गीता अध्ययनास एक नवीन आयाम देणारीच ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. या आणि इतरही काही नव्या संकल्पना स्वामीजींनी या ग्रंथात मांडलेल्या आहेत. इतकंच नाही तर ज्याप्रमाणे अनुभवी निष्णात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रमेय किंवा गणिताचं उत्तर सांगून थांबत नाहीत, तर अशी वेगवेगळी गणितं किंवा प्रमेय सोडवण्याची पद्धत शिकवतो, विद्यार्थ्यांमध्ये विचार पद्धती रुजवतो. त्याचप्रमाणे स्वामीजी वाचकांना गीता वाचताना ती या दृष्टीने अधिक डोळसपणाने वाचण्यास प्रवृत्त करतात. माझा स्वानुभव सांगतो की या वाचनानंतर माझा गीता पाठ हा ॲक्टिव्ह झालेला आहे, हे मी नम्रपणे नमूद करतो. स्वामीजींच्या ओंजळीतील हा चंद्र आकाशातल्या चंद्रापेक्षा आकाराने, वस्तुमानाने लहान असला ना, तरी वाचक आणि साधक वर्गाला आकाशीच्या चंद्राप्रमाणे शीतलता आणि प्रकाश देऊन त्याच्या आध्यात्मिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावेल याची माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. वैद्य योगेश जिरांकलगीकर, उमदी. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्यापासून आपण ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य हे ऐकणार आहोत.